नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी. किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 19 फेब्रुवारी 2026. कालचा व्हिडिओ आपण पोस्ट केला होता, जे आपण ह्युमिक ॲसिड बनवला. आपण त्याच्यातल्या 2 बॅरलमध्ये बनवलेला 1 बॅरल आपण दिलं, म्हणजे साधारणतः 130-40 लिटर आपण जमिनीत सोडून दिलं. उर्वरित जे आहे ते मी कॅमेरामनला सांगेल का दाखवा. खूप सुंदर प्रकारे ह्युमिक ॲसिड तयार झालेला आहे आणि कोणत्याच प्रकारचा खाली गळ नाही, काय नाही. आता आपण ही एक टाकी आहे, 2-4 दिवसात आपण देऊ. राहिला टॉपिकचा विषय आजचा. आज आपण काय बनवणार आहे, तर आपण आज 13-40-13 जे वॉटर सोल्युबल खत आहे, अंकुश पाटील सरांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीनेच आपण बनवणार आहे. आपल्याजवळ सामुग्री रेडी आहे. या टाकीमध्ये हे 200 लिटरचे बॅरल घेतलेले आहेत. या एका बॅरलमध्ये आपण 60 लिटर पाणी घेतलंय, कारण की क्वांटिटी आपण 100 लिटरची तयार करणार आहे. 100 लिटर आपण 13-40-13 बनवतोय. या बॅरलमध्ये 60 लिटर, या बॅरलमध्ये 20 लिटर. सामुग्री सांगायचं म्हटलं तर मी कॅमेरामनला सांगेल, युरिया आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे 8 किलो जो पाण्यामध्ये विरघळून जाईल, म्हणजे कोणताही युरिया पाण्यामध्ये विरघळतो, नो डाऊट. त्याच्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे जे आहे हे आपण फ्लेक्समध्ये 6 किलो घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण फॉस्फरिक ॲसिड जे आहे या बादल्यांमध्ये काढून ठेवलं आहे, जवळजवळ 40 लिटर घेतलेलं आहे. किलोमध्ये म्हटलं 40 किलो घेतलं आहे, लिटरमध्ये साधारणतः 20-22 लिटर येतं. ते म्हणजे 80 लिटर पाणी आणि 20-22 लिटर या माध्यमातून 100 किलोचं कॅल्क्युलेशन पूर्ण होतं. आता आपण सुरू करणार आहे. तर पहिले मी माणसाला सांगेल का हा युरिया आपण पहिले पाण्यात टाकायचा आहे. घ्या भाऊ, उचला याला. आपण पहिले या 60 लिटरमध्ये आपण हा जो घेतलेला युरिया आहे 8 किलो, हा आपण टाकून देतोय. आणि हा आपण आता पहिले विरघळून घेणार आहे. टाकून द्या भाऊ, साईडला ठेवून द्या. आता याच्यात तुम्ही चालवा. हा विरघळल्यानंतरच आपल्याला पुढची सामुग्री त्याच्यामध्ये टाकायची आहे. आणि जसं अंकुश पाटील सरांनी सांगितलंय त्याच पेठडने आपण करतोय. कमी खर्चामध्ये होतंय. माझा पहिलेपासून व्हिडिओमध्ये एकच सांगितलं की कमी खर्चातली शेती करायची आपल्याला. ऑर्गेनिक पण देतोय आपण. आता मी तुम्हाला कालच बोललो होतो का माझा खरबुजांचा व्हिडिओ दाखवायचा होता, पण मी शेतावर लेट आलो. बाकीचे कामं चालू होते माझे, त्याच्यामुळे लेट. उद्या मी नक्कीच व्हिडिओ दाखवेल. झालेलं नुकसान मी प्रामाणिकतेने दाखवणार आहे का माझं नुकसान किती झालंय. कारणं भरपूर असतील, काही चुका माझ्या पण असतील. त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 टॉपिक पण दाखवायचे, पण आपल्याला हे पण सामुग्री बनवायची. जर ती 100 रुपये लिटरच्या आत पडत असेल तर आपण हा पण प्रयोग करायला पाहिजे. आता हे होत असताना मी थोडंसं भाऊंना थांबवायला आहे. भाऊ, एक काम करा, पहिले आपण हे पोटॅशियम हायड्रॉक्साईड आहे ते पण घ्या, म्हणजे मी इकडे हलवून घेईल. पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे आहे ते आपल्याला या 20 लिटरच्या याच्यात टाकायचं आहे. प्रमाण आणि व्हिडिओ तुम्ही प्रत्येक पाहून करा. टाकून द्या, याच्यामध्ये टाकून द्या, म्हणजे मी हलवतो. टाकून द्या. हे आपण 6 किलो घेतलेलं आहे 100 लिटरच्या प्रमाणासाठी. आणि जशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सांगितलंय त्याच पद्धतीने आपण आपलं काम कार्य करतोय. आता हे 20 लिटर पाणी आहे, त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण टाकलेलं आहे. भाऊ इकडे या. काही होत नाही, काही घाबरू नका. तुम्ही तिकडे युरिया पाण्यात विरघळला का सांगा. व्हिडिओ नक्कीच थोडा मोठा होईल, पण तुमच्या माध्यमातून पण मलाही काही शिकायला मिळतं. वाफ येते त्याची. पाणी गरम व्हायला लागलंय. सरळ, सोपं आणि कमी वेळामध्ये तयार होणार हे जे 13-40-13 आहे आपण बनवणार आहे. जसजसं आपण आपल्या शेतांमध्ये देणार आहे त्या हिशोबानेच आपण बनवू. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत जाईल का आपण आज तयार काय केलं.
युरिया विरघळला का आपला? पाहून घ्या, 2 मिनिटं थांबा. खाली दिसतोय का युरिया? साधारणतः आता कॅमेरामॅनला मी सांगेल, दाखवायचा प्रयत्न करा. युरिया जवळजवळ विरघळलेला आहे आणि याच्यामध्ये टाकलेलं आहे आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड, हे पण जवळजवळ विरघळलेलं आहे सर्व. आता आपण पुढची स्टेप जी आहे, आपल्याला फॉस्फरिक ऍसिड घ्या, हे घ्या आता आणि टाका याच्यामध्ये. तुम्ही टाकत राहा, मी हलवत राहतो. युरियामध्येच विरघळल्यानंतर फॉस्फरिक ऍसिड आपल्याला आरामशीर टाका, धार बारीक लावा. चालू द्या, चालू द्या. आणि याच्यानंतर आपण याचा पीएच पण मोजणार आहे, किती होतो. म्हणजे आपण जेव्हा अंकुश सर सांगतात त्याप्रमाणे आपलं काम कार्य बरोबर चालू आहे का, हा आपण स्वतःच चेक करून घेऊ. कुठेच जायचं काम नाही. काल मला 1-2 5-7 लोकांचे फोन आले का सर कुठे मिळणार जळगावमध्ये. मी त्यांना रितशीर तिथले कार्ड पाठवून दिले. काय 3-4 आहेत लोक, तुम्ही त्यांच्याकडे चौकशी करा, चांगल्या रेटमध्ये मिळतं, तुम्ही घेऊ शकता. हा ना, ते पण प्रमाण परत सांगेल. 40 किलो म्हणजे साधारणतः 20 लिटर घ्या, टाका. आणि युरिया टाकल्यानंतर हे टाकण्याचं माध्यम त्यांचं असं म्हणणं पडलं का, नाहीतर युरिया विरघळत नाही. प्रयत्न आपण करतोय. शंभर लिटर तयार करायचं प्रमाण आपलं आहे, आपण त्याच पद्धतीने काम करतोय. लागलेला एकूण खर्चही आपल्याला लक्षात येऊन जातो का किती रुपयात. माझ्या मते 60 ते 70 रुपयामध्ये आपलं रेडी होऊ शकतं. हा, टाकून द्या ते पण. आम्ही मुद्दाम या बादल्यांमध्ये काढून ठेवलं होतं. घ्या भाऊ, आता घ्या, मारा. आता हे जे पोटॅशियम हायड्रॉक्साईडचं द्रावण बनवलेलं आहे आपण 20 लिटर पाण्यामध्ये, ते आपण युरियाचं पाण्यामध्ये म्हणजे 60 लिटरमध्ये 20 लिटर पाणी आपण ऍड करणार आहे. बादल्यांमध्ये काढू आपण याला, म्हणजे चांगला हलवून घ्या. पाण्याचा रंगही बदललाय. आणि सोपं सरळ आहे, काही जास्त खर्च येणार नाहीये. मोजून 15-20 मिनिटात रेडी होत आहे. थंड झाल्यावरच आपल्याला दुसऱ्या दिवशी द्यायचं आहे आपल्याला याला. याचे रिझल्ट पण आपण पाहू. आपण आज ह्युमिक ऍसिड सोडलंय, बनवतानाच आपण डबल प्रमाणात बनवलं, जवळजवळ 260 लिटर. आज आपण 130 लिटर सोडलेलं आहे. आणि एक 8-10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी वापस सोडू आपण आपल्या जमिनीमध्ये. पहिले आपण 60-20 पण सोडलेलं आहे, त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे. प्रत्येक क्षणाचे व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर सुमन फार्म मधले काय घडतंय ते मी टाकत राहतो. भाऊ आता मग्गा घ्यायला आला, मग्गा घ्या किंवा बादलीत काढून घ्या. बादलीत घेता का? घ्या, बादली घ्या. आपण असं करू, बादली बुचकवा. बुचकवता येईल का तिला? काढून घ्या, जेवढं जेवढं निघेल थोडं थोडं टाकत राहू आपण. टाका आता याच्यात. थांबा, मला इकडून या तुम्ही. टाका 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 टाका.
काय नाही, सोपं सरळ आहे, फक्त थेरी समजून घ्या. मी पण अंकुश सरांचे व्हिडिओ पाहून राहिलो, त्या हिशोबानेच बनवतोय. काय होतं चांगलं काय वाईट होतं नक्कीच सांगू. आता तुम्हालाही सांगितलं का माझा एक प्लॉट माझा खरबुजाचा खराब झालेला आहे, तो पण दाखवायचा आहे, आजच दाखवायचा होता आपल्याला तो, पण वेळ अभावी आपल्याला नाही जमलं. आणि आज आमचा भैया भाऊंचं म्हणणं पडलं का बा भाऊ आपण पहिले आज 13-40-13 बनवा, आपल्याला 2-3 दिवसात जमिनीत सोडायचं आहे. मग म्हटलं चला काय हरकत नाही. थोडी पाण्यामध्ये पाणी आपण आरोचं घेतलं, मी कॅमेरामॅनला सांगेल का पाणी दाखवा. महत्वाचा विषय आहे, पाणी हे ॲक्वाचंच आरोचंच पाणी वापरायचं आहे आपल्याला. उभरून घ्यायचं काय का बुचकून घेता पहिले एकदा. हा का आणि तुम्हाला सांगितलं मी का मजा येते मला हे काम करायला, पूर्ण आपल्या स्टाफ कर्मचाऱ्यांबरोबर, आणि काहीतरी वेगळं शिकायला मिळतंय. आणि माणूस म्हटला तर मरेच तोर तो शिकतच राहणार आहे. आपण याचा आता एक 5-10 मिनिटात पीएच पण चेक करू, किती पीएच आला तो पण आपल्याला लक्षात येऊन जाईल. सरांचं म्हणणं पडलंय का 2 pHच्या वर येत नाही. नक्कीच त्या पद्धतीने करून घ्या, टाकता येईल डायरेक्ट मेजर राहत घ्या. कॅमेराला मी सांगेल थोडं दाखवा इकडे. येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, आहे धरलेला आहे, टाकून घ्या पहिले, काही घाबरू नका, येऊ द्या. सोपं आहे, काहीच विषय नाही, येऊ द्या थोडं आहे बस. बहुत बढिया. आता आपलं सरांच्या सांगितल्याप्रमाणे 13-40-13चा फॉर्म्युला रेडी झालेला आहे. तरी आपण एक 5 मिनिटं अजून हलवू, तोपर्यंत पीएच पट्टी आपण काढू. पीएच काय येतो हा पण आपल्याला लक्षात येऊन जाईल, म्हणजे जेणेकरून आपण काही सामुग्री तयार करतोय ती योग्य आहे की अयोग्य. मागं कुठे ठेवला आपला? दोन मिनिटं. पाण्यामध्ये थोडा टाक्यांमध्ये घाण होते, पकडा आहे आपण पीएच मोजू. पकडा ना वरून, पकडा काय होते. कॅमेरामॅनला मी सांगेल 1 आणि 3च्या मधात पीएच आपला येतोय. सोपं सरळ सुंदर. गरम आहे, टेम्परेचर हात लावून पा टाकीला. टेम्परेचर असेल अजून आपल्याला एक 10-15 मिनिटं ढवळून घ्यायचं आहे त्याला. गरम आहे आपल्याला, हे उद्याच द्यायचंय, नॉर्मल टेम्परेचरला येऊन जाईल उद्या म्हणण्यापेक्षा 4-5 दिवसांनी बनवून ठेवलेलं आहे, वाया जात नाही. 2-3 वर्षही सांगितलं सरांनी का 2 वर्षही त्याला काही होत नाही. आपण तर 2-4 दिवसातच वापरणार आहे, त्याबद्दल काही विषयच नाही. आजचा टॉपिक हाच होता, 13-40-13 बनवला आहे आपण. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. एवढंच आपण आज बोलू आणि इथंच थांबू. नमस्कार.